वर्ध्यात 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यातही बरसल्या पावसाच्या सरी। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। जालन्याच्या परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस। अंगलगाव, शेलगाव आणि परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। कस्तुरा नदीला पूर। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। रात्री 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सलग पाऊस। लोकांची शेती आणि संसारोपयोगी साहित्य गेलं वाहून। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा नदीला मोठा पूर। पुलावर पाणी आल्यानं कुत्तरडोह गावाचा संपर्क तुटला। 4 ते 5 दिवस बाहेरील संपर्क होणार नसल्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात 2 वेळा मुसळधार पावसाची हजेरी। नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती। अनेक गावांमधील शेती पाण्याखाली। पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। जालन्याच्या मंठा तालुक्यातील तळणी परिसरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। कोल्हापूरच्या राधानगरीतल्या भोगावती नदीपात्रात भरधाव कार कोसळली। कुडुत्री ते करंजफेन मार्गावर कार नदीपात्रात कोसळली। अरुंद रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट नदीपात्रात। वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या अनेक भागांमध्ये शेतात, घरात पुराचं पाणी शिरलं। रिसोडच्या शेलू, खडसे, वाकत परिसरात पूरस्थिती। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यांचा संपर्क तुटला। होडावडा पुलावर पाणी साचलं। तळवडे, होडावडे गावातील शेतांमध्ये पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। 942 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पाणलोट क्षेत्रात 199 मिलीमीटर पावसाची नोंद। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली। घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम। डोंगरातील मातीचा मोठा भाग रस्त्यावर। बीडच्या माजलगाव, पाटोदा, गेवराई, अंबाजोगाई, परळीसह अनेक भागात पावसाची हजेरी। पावसामुळे शेती कामांना वेग। पावसामुळे बळीराजाही सुखावला। अकोल्याच्या तेल्हारामधील लेंढी नाल्याला पूर। पुरात 17 वर्षीय तरुण वाहून गेला। शेतातून घरी जाताना गाडी घसरल्यानं पाण्यात वाहून गेला तरुण। चिपळूणच्या सवत्सळा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। परशुराम घाटाच्या पायथ्याचा धबधबा सौंदर्यानं खुलला। पावसाचा जोर कमी असल्यामुळे पर्यटकांची गर्दी। धुळ्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक, कांद्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 10 ते 15 दिवसापासून पावसाची दडी। दुबार पेरडीचं शेतकऱ्यावर संकट। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात सोयाबीनवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव। कृषी कर्मचारी शेतावर पाहणी करत नसल्याचा आरोप। संतप्त शेतकऱ्यांकडून कृषी कार्यालयात रमी पत्ते घेऊन जात संताप व्यक्त। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावतीत सोयाबीन पीक पिवळं पडल्याचं कृषी विभागाचं मत। सोयाबीन पिवळं पडत असल्यानं शेतकरी धास्तावले। उत्पादनात घट होण्याची शक्यता। साताऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी मंत्री कोकाटेंविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन। रस्त्यावर बसून पत्ते खेळत कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त। मंत्री कोकाटेंनी विधानसभेची गरिमा मलिन केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये इंदूर हैदराबाद महामार्गाच्या परिसरात शेतकऱ्यांचं आंदोलन। आंदोलनावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकमध्ये कोकाटेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। कार्यकर्ते माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन करत होते। कार्यकर्ते कोकाटेंना पत्ते खेळण्याचं निमंत्रण देणार होते। लातूर अंबाजोगाई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। छावाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ रास्ता रोको। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रास्ता रोको आंदोलन। राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी। भोकरदन इथे निदर्शनं। डोक्यावर पत्त्यांचा टोप घालत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध। सोलापुरात प्रहार संघटना। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आक्रमक। कृषी अधीक्षक कार्यालयात गळ्यात पत्त्याची माळ घालत पत्ते खेळत आंदोलन। कोकाटे यांच्या प्रतिमेवर शाई फेकली। बीडमध्ये छावा संघटनेकडून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या फोटोला जोडे मारू आंदोलन। यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पत्ते खेळत कोकाटेंचा निषेध। शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात आणि पदाधिकारी बंडू खेडकर यांच्यात वाद। थोरातांना चोप दिल्याचा खेडकरांचा दावा। असं काही घडलंच नाही, थोरातांचं स्पष्टीकरण। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत वाद।
उपाध्यक्षपदासाठी काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र नांदेडमध्ये नवीन समीकरणाची जुळवाजुळव. झुडपी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याची कार्यवाही सुरू. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे कार्यवाही होणार. नागपुरातील आढावा बैठकीत महसूल मंत्री बावनकुळेंचे निर्देश. सोलापुरात पैशाचा आमिष दाखवून धर्मांतर करायला लावणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात गुन्हा दाखल. धर्मांतरासाठी 10,000 रुपयांचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोप. धर्मांतराविरोधात हिंदू महासभा आणि भाजप आमदार देवेंद्र कोठे आक्रमक. जळगाव जिल्हा परिषदेच्या गट रचनेवर जिल्हा प्रशासनाला 121 हरकती प्राप्त. चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यातून सर्वाधिक हरकती. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक. नागपूर महापालिकेला आली जाग. विशेष पथकाची स्थापना. मनपाच्या 10ही झोनमध्ये स्वच्छता गाड्यांची पाहणी सुरू. MHT CETच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप. अहिल्यानगरमधील विद्यार्थी आणि पालकांकडून चौकशी करून प्रवेश प्रक्रिया थांबवण्याची मागणी. सोलापूरच्या माळशिरसमधील पानीव गावचे सुपुत्र लष्करातील हवालदार यशवंत बाबर यांचं कर्तव्यावर असताना निधन. यशवंत बाबर यांच्यावर पानीव गावात बुधवारी सकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी रवींद्र शिंदे यांची निवड, तर उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांची वर्णी. दोघेही भाजप आमदार बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण. शासनानं लक्ष देऊन नवीन इमारतीला मंजुरी देण्याची सरपंच आणि गावकऱ्यांची मागणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये दापूरमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेची दयनीय अवस्था. पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांवर शिक्षण घेण्याची वेळ. इमारतीच्या बांधकामासाठी वन विभागाची परवानगी मिळत नसल्यानं शाळेची दुरवस्था. नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर वाहून आला. मालवाहू जहाजातून कंटेनर खाली पडल्याचा संशय. कंटेनरमध्ये नेमकं काय आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू. राज्य परिवहन महामंडळातील अभियंता एसीबीच्या जाळ्यात. एसटी कॅन्टीनचा अनधिकृत दरवाजा बंद करण्यासाठी मागितलेलाच शशिकांत ओबाळे असं लाचखोर अभियंत्याचं नाव. जळगावच्या भुसावळमध्ये 35 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार. महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्यानं जंगलात घेऊन जात अत्याचार. या प्रकरणी पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, तर 1 आरोपी अद्यापही फरार. परभणीतील संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणी संस्थाचालक आणि पत्नी पोलिसांच्या ताब्यात. 12 दिवसापासून फरार संस्थाचालक पत्नी पोलिसांच्या ताब्यात. टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्थाचालकाच्या मारहाणीत मृत्यू. नागपूरमधील सराईत गुन्हेगार सूरज ब्राह्मणेकडून गावठी पिस्तूल जप्त. तहसील पोलिसांची कारवाई. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 51,000 रुपये मुद्देमाल जप्त. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. फरार आरोपींसह जामिनावर असलेल्या आरोपींनाही मकोका लावण्याच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 38 आरोपी, 12 आरोपी अद्यापही फरार. ठाण्याच्या पातलीपाडा ब्रिजवर ट्रकचा अपघात. लोखंडी रॉडनं भरलेला ट्रक दुभाजकावरील स्ट्रीट लाईटच्या खांबाला धडकला. अपघातात दोघांचा मृत्यू.